डिझायर आहे 2013ची. काय सांगता? नेक्स्ट गाडी एर्टिगा आहे CNG पेट्रोल 21ची. CNG पेट्रोल आहे. हो ही 18ची गाडी आहे ती. कंपास जीप कंपनीची. हां जीप कंपास 18ची आहे. ही XV आहे 300 2021ची. नेक्स्ट गाडी 2015ची आहे. 2015. तर मामा कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आहे? ही क्रेटा आहे 2016ची. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे जुबैर ऑटो कन्सल्टन्सी इथे. यांच्याकडं खूप छान असा गाड्याचा स्टॉक आहे आणि स्टॉक आहे मित्रांनो. लो बजेट गाड्या तुमच्यासाठी यांच्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. तर हा जो काही स्टॉक आहे जुबैर ऑटो डीलचा, हाच तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवतो आहे त्या गाड्या लोनवरती उपलब्ध आहे की कॅशमध्ये ती गाडी तुम्हाला खरेदी करायची आहे. तर सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओमधून पोचवण्यात येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कमीत कमी 15-20 गाड्या कव्हर करणार आहे. काही गाड्या हुंदाईच्या आहे, क्रेटा वगैरे आहे, फॉर्च्युनर आहे, मारुतीची अर्टिगासुद्धा या स्टॉकमध्ये. तर आता आपण जुबैर अँड नील ऑटो कन्सल्टन्सीचे जे मॅनेजर आहे त्यांच्यासोबत बोलून हा काही स्टॉक आहे त्याबद्दल माहिती घेऊ. तर चला मित्रांनो. मामा नमस्कार. काय म्हणता? नमस्कार. बघा. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे मामा जे मॅनेजर आहे या शोरूमचे. तर ते आता आपल्याला थोडक्यात ह्या शोरूमबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. मामा, एक वेळेस तुमचा परिचय द्या आणि आपल्या स्टॉकमध्ये कोणकोणत्या गाड्या आहे आणि काय बजेटपासून तर हाय बजेटपर्यंत आपल्याकडे गाड्या उपलब्ध त्याबद्दल माहिती द्या. आमचं हे जे ऑफिस जे आहे ते रोजाबाग हाडको कॉर्नरच्या पुढे, रोजाबाग दिल्ली गेट जवळ, आझाद कॉलेजच्या समोर. अच्छा. जुबैर अँड नील ऑटो डील. अच्छा. तर आमच्याकडं फुल बजेटमध्ये बी गाड्या आहे, लो बजेटच्या गाड्या आहे आणि लोनची सुविधा पण आहे. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे ज्या काही गाड्या आहेत त्या लोनवरती सुद्धा उपलब्ध आहेत आणि कमी बजेटच्या गाड्या पण म्हणजे कॅशमध्ये आपण खरेदी करू शकतो, अशा पण गाड्या. तर मला एक सांगा, आता ह्या स्टॉकमधून अशा किती गाड्या आहेत तुमच्याकडे की ज्या गाड्या 1.5, 2, 2.5 लाखापर्यंत उपलब्ध आहे? आमच्या शोरूमला म्हणजे 1 लाखापासून तर 10 लाखापर्यंत गाड्या आहेत. तर मित्रांनो, 1 लाखापासून तर 10 लाखापर्यंत गाड्या ह्या शोरूमवरती उपलब्ध आहे. तर आता आपण एक एक करून सगळ्या गाड्याची डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचू. तर मामा, कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आहे? चला समोर आहेत ना, चला क्रेटा आहेत आपल्याकडं. बघू. तर मामा, कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आहे? ही क्रेटा आहे 2016ची. काय सांगता डिटेलबद्दल? ही गाडी थर्ड होणार आहे आणि 7.5 लाख रुपयाचा ऑफर आहे याच्यावाला. 2000 कधीची म्हटले? 16ची आहे. 2016 थर्ड होणार. हां. किती चाललेली गाडी? गाडी काय 1,00,000-1.25 लाख चाललेली, लाखाच्या आत. 1,00,000-1.25 लाख. इन्शुरन्स वगैरे आहे का? सध्याला व्हॅलिडिटीचा फाडता येतो इन्शुरन्स. अच्छा. हां. आणि काय ऑफर दिलेलं आहे इथं? 7.5 लाख रुपये. लोन वगैरे होतं की त्याच्यावर? हो, लोन होतं त्याच्यावर. तर मिनिमम काय डाऊन पेमेंट येईल या गाडीसाठी? या गाडीला समजा 7.5, एखादा 1.5 लाख रुपये भरावं लागतील. 5-6 लाख रुपये लोन होईल. 1 ते 1.5 लाख रुपये मिनिमम डाऊन पेमेंट आहे. हो. कंडिशन कशी आहे गाडीची? चांगली कंडिशन आहे गाडीची. टायर वगैरे एकदम ओके. 80% टायर चांगली आहेत तरी. म्हणजे गाडी एकदम व्यवस्थित आहे. हो, ओके. एक वेळा आतमधून दाखवतो. बोला ना. मामा, 2000 कधीची म्हटलं? 16ची. 16ची गाडी. कडक गाडी. कडक गाडी. त्याला मिनिमम 1 ते 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट. 1-1.5 लाख. नेक्स्ट गाडी 2015ची आहे. 2015 सेकंड ओनर. किती चाललेली आहे? ही चाललेली 1,00,000-1.25 लाख चाललेली गाड्या. हो. इन्शुरन्स वगैरे आहे का? चालू आहे तिचा इन्शुरन्स. काय ऑफर दिलेला? हिचे 8 लाख रुपये कमी जादा होतील याच्यामध्ये. 8 लाख रुपये. हो. कमी जास्त होतील. हो. सेकंड ओनर वगैरे होतं गाडीवर? होणार. मिनिमम किती डाऊन पेमेंट? ते लोन तुमचं जेवढं लोन होईल त्याचं तेवढं डाऊन पेमेंट भरावं लागेल ना तुम्हाला. 1.5 लाख. हो. 1.5-2 लाख रुपये. वगैरे कसे? चांगले कंडिशन आहे. टायर पण चांगले आहे तिचं. गाडी कडक कंडिशन. कडक कंडिशन. तर हे कोणतं मॉडेल आहे क्रेटाचं? सेकंड टॉप मॉडेल आहे.
बोला 2015ची 15ची गाडी आहे. तर जर कोणी फटफटी बाबाचे व्ह्युअर्स वगैरे आले आणि गाडी त्याला घ्यायची जे डन करायची आहे तर काही डिस्काउंट वगैरे मिळेल का तुमच्याकडनं? डिस्काउंट भेटतं ना आमच्याकडं. डिस्काउंट वगैरे हो भेटेल. तर तुम्ही सांगितलं 2015ची गाडी म्हणता. हो कमीत कमी 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट येईल गाडी. 1.5-2 लाख रुपये लागतील. ऑफर काय दिलेला होता? 8 लाख रुपये. 8 लाख रुपये. गाडी ओव्हरऑल गुड कंडिशन आहे. हो एकदम बेस्ट. नेक्स्ट गाडी कोणती आहे? नेक्स्ट गाडी एर्टिगा आहे, CNG पेट्रोल 21ची. CNG पेट्रोल आहे ती? हो. काय सांगता? ही 21ची आहे, हिचे 11 लाख रुपये कमी जादा होतील. CNG पेट्रोल आहे, सेकंड ओनर गाडी आहे. 2021ची. 2021 सेकंड ओनर. हो. इन्शुरन्स वगैरे चालू आहे, व्हॅलिड आहे. व्हॅलिड इन्शुरन्स आहे. किती चाललेली गाडी? गाडी चाललेली ती 80-90 हजार चाललेली आहे. 90,000 चाललेली आहे. हा. काय दिलेलं ऑफर? तिचे 11 लाख रुपये. 11 लाख रुपये. कमी जादा किती कमी जास्त? हो. लोन होतं का या गाडीवर? होणार 7-8 लाख रुपये लोन होईल तिच्यात. 7 ते 8 लाख रुपये लोन होतं. म्हणजे समोरच्याने मिनिमम किती डाऊन पेमेंट द्यायचं तुम्हाला? जे बी असतील काय 2-4 लाख रुपये त्याला द्यावं लागतील. 2-1 लाख रुपये. हा. 2 लाख रुपये मिनिमम डाऊन पेमेंट येईल या गाडीसाठी. हो. एक वेळेस मी मॉडेल वगैरे दाखवतो. हो. मामा बोला. या गाडीमध्ये किती एअर बॅग आहे आणि याचा CNGचा बाटला वगैरे किती केजीचा असतो काय याच्याबद्दल माहिती भेटेल का? टू एअर बॅग्स तिचा बाटला मिनिमम 12-14 किलोचा असतो. 15 किलोचा आहे तिचाला आणि 2 इयर बॅग असतात या गाडीला. अच्छा. हा. टायर वगैरे कसे गाडीचे? कंडिशन चांगली, 80-90% टायर आहे तिचं. तर ही गाडी पेट्रोल प्लस CNG CNG 2022ची गाडी आहे. 21 सेकंड ओनर. 21 मॉडेल सेकंड ओनर. सेकंड ओनर. काय 70-80 हजार किलोमीटर गाडी चाललेली. ऑफर काय दिला होता? ऑफर 11 लाख रुपये तिची आली. बैठकीत कमी जादा होती. डिझायर आहे 2013ची. काय सांगता? आपली ही डिझायरची 3.5 लाख रुपये आहे आपल्या. 2013 स्विफ्ट डिझायर. सेकंड ओनर. पेट्रोल का डिझेल? डिझेल गाडी आहे. ओनर सेकंड आहे. सेकंड. किती किलोमीटर चाललेली आहे? 1 लाखाच्या आसपास आहे ती 1 गाडी. लाखाच्या आसपास. हो. इन्शुरन्स वगैरे फाडता तो इथे आता सध्याला व्हॅलिड नाही तिथं. काय ऑफर दिला? तिथे 3.5 लाख रुपये ऑफर. 3.5 लाख ऑफर आहे. टायर वगैरे कसे? 50% टायर आहे त्याच्यात. गाडीचे इंजन कंडिशन वगैरे कशी? एकदम चांगली, बेस्ट. पाहायचं काम नाही का बिलकुल? नाही. तर मामा त्या गाडीवर लोन होतं का? हो होईल ना लोन. होईल का? तर मिनिमम किती डाऊन पेमेंट? तिचे 1 लाख रुपये लागतील मिनिमम, तरी 2-2.5 लाख रुपये लोन होणार तिच्यावर. 1 लाख रुपये हा. मिनिमम डाऊन पेमेंट द्यावं लागेल. नेक्स्ट गाडी कुठली? ही XV आहे 300 2021ची. सिंगल ओनर गाडी आहे. या गाडीची किंमत आहे 9.5 लाख रुपये. 9.5 लाख. सिंगल ओनर. हे टॉप इन मॉडेल आहे का? बघा मग सेकंड टॉप आहे. तर 2021 2021ची सेकंड ओनर. सेकंड ओनर. नाही सिंगल ओनर. सिंगल ओनर. आणि इन्शुरन्स वगैरे चालू आहे तिचा इन्शुरन्स. इन्शुरन्स चालू आहे. हां. किती किलोमीटर चाललेली आहे? 3 लाखाच्या आत आहे गाडी. 1 लाखच्या आत. हां. काय ऑफर दिला आहे? इथे 9.5 लाख रुपये. 9.5 लाख ऑफर आहे. बैठकीत कमी वगैरे हो होतं. हो ओपन आहे. असं बोला याच्यात आवडलं. मामा कंडिशन वगैरे कशी गाडीची? चांगली कंडिशन, फुल कंडिशन गाडीची. टायर वगैरे किती पर्सेंट आहे? टायर 70-80% चांगले टायर आहे. तर मामा या गाडीवर लोन होतं का? हो होणार त्याच्यावर 7-8 लाख रुपये लोन होईल. तर मिनिमम काय डाऊन पेमेंट येणार आहे? याच्यावर 1-2 लाख रुपये पेमेंट डाऊन पेमेंट येईल. 1.5-2 लाख रुपये डाऊन हो. पेमेंट केलं की गाडी लोनवरती उपलब्ध होईल. हो. ओके. तर ही नेक्स्ट गाडी कुठली आहे? ही
हां 18ची गाडी आहे ती कंपास जीप कंपनीची. हां जीप कंपास 18ची आहे सिंगल ओनर. समोर या. 2018 ओनर, सिंगल ओनर आहे गाडी. किलोमीटर ती पण लाखाच्या आत चाललेली. इन्शुरन्स वगैरे इन्शुरन्स चालू असेल तिचा. आणि काय ऑफर दिलेला? हिची 8.5 लाख रुपये ऑफर आहे. कमी जादा होतील याच्यात. हां या गाडीवर लोन वगैरे होतं का? हो होणार याच्यावर पण. टायर वगैरे कसे? चांगले आहेत, कंडिशन चांगली आहे गाडीची. आतून नाही खोलली नाही. तर टायर किती पर्सेंट असेल याच्या? आहे 60-70 आहे ना, 70-80. 70-80%. तर हिला मिनिमम डाऊन पेमेंट किती द्यायचं आहे आपल्याला? हिला पण तेच द्यावं लागेल. जे लोन होईल तुमचं 1.5-2 लाख रुपये लागतीलच डाऊन पेमेंट. हो. तर मामा याच्यानंतर कोणती गाडी बघायची? आपली फॉर्च्युनर आहे. चला दाखवा. ही 2012-13ची फॉर्च्युनर आहे सिंगल ओनर. 2012-13 हां सिंगल ओनर मध्ये. सिंगल ओनर. टायर कंडिशन वगैरे कशी गाडी? चांगली कंडिशन फुल. तर काय डिटेल राहणार आहे गाडी? या गाडीची 10 लाख रुपये ऑफर आहे. कमी जादा होतील याच्यामध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी. फॉर्च्युनरचं कोणतं मॉडेल आहे? मॉडेल बेस मॉडल. तर टायर कंडिशन वगैरे कशी? फुल कंडिशन आहे टायरची. चांगली कंडिशन. इन्शुरन्स चालू आहे का? हां इन्शुरन्स चालू आहे गाडी. किती किलोमीटर चाललेली गाडी? ती पण लाखाच्या आत आहे ती गाडी. अच्छा. 2012ची आहे ना. 12-13 फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. हो. गाडीवर लोन वगैरे होतं का? होईल 7-8 लाख रुपये लोन होईल त्याच्यात. तर मिनिमम किती डाऊन पेमेंट द्यावं लागेल? तिला 2-4 लाख रुपये द्यावं लागते. 2-3 4 लाख रुपये. तर गाडी एक वेळ आतमधून बघू. बघा. तर मामा गाडीची कंडिशन कशी आहे? एकदम बेस्ट कंडिशन आहे गाडीची. म्हणजे चाबी लावायची निघायची लगेच डिझेल टाकणे काहीच गरज नाही. एकदम गाडी ओके. म्हणजे तुम्ही एकदम टाकाटक गाडी ठेवलेली हो काही करून. हो. परत एकदा सांगा. 2012ची 12-13ची गाडी आहे. 10 लाख रुपयाची ऑफर आहे तिची. 10 लाख ऑफर. हो सिंगल बैठकीत कमी जादा. फर्स्ट ओनरमध्ये गाडी. मामा नेक्स्ट गाडी कुठली? नेक्स्ट गाडी आहे सियाजी आहे 2017ची. सियाज. हां सिंगल ओनरमध्ये आहे ही गाडी. अच्छा. 5.25 लाख रुपये ऑफर आहे याचीवाली. ही पण गाडी कंडिशन चांगलेली आहे. आणि ही 5 लाख रुपयाच्या 5.25 लाख रुपयाची ऑफर आहे. कमी जादा होतील याच्यामध्ये. टायर वगैरे कशी? चांगले कंडिशन चांगली. 60-70 टायर. मॉडेल आहे, टॉप इन मॉडेल आहे का? नाही सियाज सेकंड टॉप. हां गाडी एकदम कडक कंडिशन. कडक कंडिशन. प्युअर पेट्रोल. पेट्रोल. काही पाहायचं काम नाही आहे. काय स्टार्ट करायची निघायचं. हो. मामा काय ऑफर दिला याचा? हिची 5.25ची ऑफर आहे. कमी जादा होतील. बैठकीत कमी. हां. तर मामा लोन वगैरे होतं याच्यावर? लोन होणार त्याच्यावर. तर काय मिनिमम डाऊन पेमेंट घेऊन यायचं आहे आपल्या व्ह्यूवर? 1 लाख रुपये लागेल त्याला मिनिमम 1 लाख डाऊन. रुपये. हां 1 लाख रुपये घेऊन आले की सियास हो मिळेल. वरती उपलब्ध हो. नेक्स्ट कोणती आहे? नेक्स्ट आमेज आहे आपली 2013-14ची गाडी. 2013-14 ची गाडी आहे. कंडिशन बद्दल काय सांगता तुम्ही? हिची कंडिशन चांगली आहे याचीवाली. हिचा ऑफर आहे 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये. हां 2013-14 ची गाडी. 13-14 2.5 लाख ऑफर आहे. याच्यामध्ये बी कमी करणार आहे तुम्ही? हो थोडंफार होणार का. 5-10 हजार रुपये कमी होणार आहे गाडी. पेट्रोल आहे का डिझेल? डिझेल आहे डिझेल. किती किलोमीटर चालली आहे? ही पण 70-80 हजार. 70-80 हजार किलोमीटर चाललेली गाडी. हो. MH12 म्हणजे पुणे पासिंग. मध्ये. आम्हा नेक्स्ट दुसरी i20 आपली 14ची 2014. 2014 मॉडेलची i20. हो. ही नागपूर पासिंग आहे का? ही नागपूर साईडची. अच्छा. तर काय सांगता या गाडीबद्दल? ही गाडी थर्ड ओनर आहे. हिची 4.5 ठेवलेली आहे किंमत. कमी जादा होईल हिचीवाली. गाडीची कंडिशन. i20चं कोणतं मॉडेल आहे? सेकंड आस्था मॉडेल. नाही i20 आस्था मॉडेल. वगैरे टायर i20 स्पोर्ट मॉडेल आहे. स्पोर्ट. 2 मिनिटं मी दाखवून देतो एक वेळेस मित्रांनो. मॉडेल स्पोर्ट मॉडेल आहे गाडीचा. ही आस्था आहे. ही स्पोर्ट गाडी. ही आस्था आहे. हां. तर मामा हां बोला. 2014 2014 ओनर. थर्ड ओनर आहे गाडी. थर्ड ओनर मध्ये गाडी किती किलोमीटर चाललेली आहे? 70-80 हजार किलोमीटर चाललेली आहे. 70-80 हजार किलोमीटर गाडी चाललेली. हो. इन्शुरन्स वगैरे चालू आहे तिचा. चालू आहे. हो.
काय ऑफर दिलेला आहे? हिची 450 ऑफर आहे, कमी जादा होतील याच्याले. कमी जास्त होऊन जाईल हो. समोर आमोर. हो लोन वगैरे होतं गाडीवर? हो का होईल ना लोन. तर समोरच्यानी किती पैसे घेऊन यायचे डाऊन पेमेंट? समोरच्याने काय 1 लाख आला तर 3 लाख रुपये लोन होईल या गाडीवरती. 1 लाख रुपये घेऊन आलं की लोन होऊन जातं. हो गाडी एकदम कडक कंडिशन. कडक कंडिशन मध्ये. नेक्स्ट कुठली राहणार? दुसरी आहे आपली 2014 ची सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. 2000 आस्टा मॉडेल i20. कोणतं मॉडेल आहे? ही आस्टा मॉडेल आहे. आस्था मॉडेल 2000 कधीची म्हटली? 14ची. 14ची. ऑनर वगैरे? ही सिंगल ओनर आहे. फर्स्ट ओनर. फर्स्ट ओनर गाडी. किलोमीटर किती झालेली? ही पण 60-70 हजार किलोमीटर चाललेली. 60-70 हजार किलोमीटर चाललेली. इन्शुरन्स वगैरे व्हॅलिड आहे. व्हॅलिड. काय ऑफर दिलेला आहे? हिचं 450 ऑफर आहे, कमी जादा होईल हिच्यामध्ये. ओके. लोन वगैरे होतं की याच्यावर? होच्याबरोबर लोन होईल ना. तर मिनिमम किती घेऊन यायचे? हिचे बरं 1 लाख 1.5 सव्वा लाख मिनिमम. म्हणजे 1 लाख बी घेऊन हो आले तर तुम्ही कम्युनिकेशन मॅनेज. हो. ओके. नेक्स्ट कुठली आहे? नेक्स्ट आपल्याला ऑटोमॅटिक आहे आपल्याकडं वरना. अच्छा वेरना. वरना 2000 कधीची म्हणता ही गाडी? ही 2012ची आहे. 2012 मॉडेलची गाडी आहे. हो. कंडिशन वगैरे कशी गाडीची? गाडीची कंडिशन चांगली आहे. ऑटोमॅटिक गाडी आहे. 2012 ऑनर. ओनर सिंगल ओनर आहे. फर्स्ट ओनर. फर्स्ट ओनर गाडी. किलोमीटर किती झालेली आहे? ती पण लाखाच्या आसपास आहे. इन्शुरन्स वगैरे? इन्शुरन्स व्हॅलिड आहे तिचा बी. काय ऑफर दिला? तिची 360 आहे. 3,60,000 ऑफर प्राइस आहे. बैठकीमध्ये कमी जादा होईल. लोन होतं की याच्यावर? याच्यावर पण लोन होईल. तर किती डाऊन पेमेंट द्यायची? तेच आपलं 1 सव्वा लाख घेऊन आले गाडी मिळते. डन होऊन जाईल. हो. नेक्स्ट कुठली मामा? दुसरी 2012चीच आहे आपल्याकडे वरना. वेरना 2000. ही मॅन्युअल आहे. ती ऑटोमॅटिक ही मॅन्युअल आहे का? हो. अच्छा अच्छा. हिच्याबद्दल काय सांगता? कंडिशन वगैरे कशी? हिची कंडिशन चांगली आहे. 1.6 गाडी. 1.6. 2012ची. 2012 ऑनर. ही सेकंड साडे. सेकंड. किती किलोमीटर चाललेली आहे? ही चाललेली लाखाच्या आसपासच. इन्शुरन्स वगैरे? त्या व्हॅलिड आहे इन्शुरन्स. काय ऑफर दिलेला आहे? हिची 360ची ऑफर आहे. लोन होईल का याच्यावर? हिच्यावर पण लोन होतं. मिनिमम किती डाऊन पेमेंट द्यायचं? तेच काय जे 1 सव्वा लाख आनंद आहे. 1 सव्वा लाख. हा. गाडी कडक कंडिशन आहे का? हा गाडी कडक कंडिशनमध्ये. ओके. नेक्स्ट आपली ही लिवा आहे डिझेल गाडी. लिवा. टोयोटा लिवा. हे- टोयोटा लिवा बद्दल? 13-14ची गाडी आहे. ही सेकंड ओनर गाडी आहे. अच्छा. सेकंड ओनर मध्ये आहे का? हो. किती चाललेली आहे? ही पण 80-90 हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी. 80-90 हजार किलोमीटर चाललेली आहे. टायर कंडिशन वगैरे कशी आहे? आहे 50% कंडिशन तिची टायरची. काय दिलं ऑफर? हिचे 450 ऑफर आहे, कमी जादा होईल. 4 लाख ऑफर आहे, कमी जास्त होऊन जाईल. लोन वगैरे होईल का याच्यावर? हो लोन होईल त्याच्यावर पण. हिला किती भरायचे? हिला पण डाऊन पेमेंट काय लाख जे लोन झालेले ते वरचे राहतील ते. हा. 1 लाख रुपये हो. डाऊन पेमेंट लागणार आहे. गाडी कशी कंडिशन वगैरे कशी आहे? चांगली कंडिशन आहे गाडीची. ओके. नेक्स्ट कुठली आहे? नेक्स्ट आपली लिवा एटियस. Etios. प्युअर पेट्रोल गाडी 2012ची आहे. अच्छा. 2012 मॉडेलची गाडी आहे. हा ब्लॅक कलरमध्ये. 13 MH 24 आहे की? हा हे लातूर पासिंगमध्ये. टायर वगैरे कसे मामा गाडीचे? तिचे पण 60-70 आहे %. आणि इंजिन वगैरे म्हणजे आता कसं असतं गाडीचं हृदय, म्हणजे ते हृदय कसं आहे? चांगलं आहे एकदम कंडिशन चांगली. प्युअर पेट्रोल आहे, नो मेंटेनन्स गाडी. नो मेंटेनन्स. हो. आता टोयोटा म्हटल्याच्या नंतर पाहायचं कामच नसतं. हिची 2.5 लाख रुपये किंमत आहे. 2.5 लाख रुपये? 2.5 लाख रुपये कमी जादा होतील याच्यात. आणि याच्यामध्ये सुद्धा कमी होईल. हो. 2000 कधीची म्हटले? 12ची. 2012 ऑनर. ओनर सेकंड आहे. Second owner? सेकंड थर्ड. किलोमीटर? ती 70-80 चालेलीच. अच्छा अच्छा. ऑफर काय दिला? 2.5 लाख रुपये. 2.5 लाख. याच्यामध्ये कमी होणार आहे. हो. याच्यावर लोन होईल का? हिच्यावर 1 लाख रुपये लोन होईल. 1.5. 1 लाख रुपये लोन कमी होईल आहे की नाही? हो. आता मित्रांनो कसं आहे, गाडी एकदम व्यवस्थित गाडी आहे, बजेटमध्ये गाडी आहे. तर ज्यांच्याकडे काही कॅश वगैरे असेल तर तसं बी 2.5 लाखामध्ये कमी होणार आहे ना. हो. तर ही गाडी तुम्ही जर कॅश घेतली तर परत तुम्हाला व्यवस्थित डिस्काउंट वगैरे मिळेल काय? हो चालेल. मामा दुसरी आहे 2010ची आपल्याकडे लो बजेटमध्ये गाडी. 2010 का? हो. कोणती गाडी? ही रेट्स आहे प्युअर पेट्रोल रेट्स. मारुतीचीच गाडी आहे ती. अच्छा अच्छा. टायर वगैरे कशी आहे? टायर तिचे बी चांगले आहेत. 2010 मॉडेल आहे की? हो 2010ची 1.60ची ऑफर ठेवलेली आहे गाडीची. 1,60,000. आणि गाडी द्यायची आपल्याला 1.40 1.35 मध्ये देऊन टाकणार आपण गाडी. 1,60,000 ऑफर ठेवली. 1,40,000 1,35,000 पर्यंत तुम्हाला ही गाडी सोडायची आहे. हो. ऑनर वगैरे?
होणार तिथं थड आहे ती. थर्ड ऑनर. हो. किलोमीटर किलोमीटर काय 60-70 हजार चाललेले असेल ती. आर आर वगैरे काही राहत होती की कधीपर्यंत कसं? तिचं आर आर आलेलं आहे तिचं आता 2012 मध्ये येईल. आता आर आर करावं लागेल गाडी. आणि ही जर सपोज गाडी आपल्या व्ह्युअर्स फॉलोअर मधून कोणी घेतली गाडी तर गाडी नावावर करायला किती खर्च येईल? गाडी नावावर करायला काय 2200 रुपये लागतात. 2200 रुपये लागतात का नावावर करायला? हो. इन्शुरन्स वगैरे काढायचं म्हटलं तर तेच मग तेच 3-3.5 हजार रुपये इन्शुरन्स आणि 5-1 हजार रुपये खर्च येतो गाडी. टोटल 5-1 हजार रुपये खर्च येईल. हो. आणि तुम्हाला फायनल ही गाडी सोडायची आहे 1,40,000 1,35,000 च्या आसपास. हो. ओके. नेक्स्ट कुठली आहे? नेक्स्ट एर्टिगा आहे 2012-13ची. अर्टिगा. ते काय याचं काय पालापाचोळ पडला काय याच्यावर? हो ते झाडाचा. झाडाचा. हा तर काय सांगता मामा गाडीबद्दल? ती आपली 2012-13ची गाडी ती 5 लाख रुपयाची ऑफर आहे. 5 लाख रुपये. हो डिझेल गाडी आहे. 12-13 गाडी आहे. हो डिझेल गाडी आहे का? डिझेल गाडी. व्हिडिओ मॉडेल होतं ते? या व्हिडिओ मॉडेल आहे. तर मामा 2012-13 गाडी म्हणताय तुम्ही? 5 लाख आर्टिगा. डिझेल. किती किलोमीटर चाललेली आहे? 3 लाख 6 लाख चाललेले आहे. 1,00,000-1,15,000 किलोमीटर. ऑफर काय दिलेला आहे? 5 लाखाची ऑफर आहे आपल्याला 4.5 द्यायची गाडी. फायनल 4.5 सोडायची आहे. हो ऑनर वगैरे कसं यायचं? होणार काय 3-4 होणार आहे तिची. 3-4 ऑनर आहे का? गाडी एकदम चांगली आहे कंडिशन? हो गाडीची कंडिशन चांगली आहे. ओके. लोन वगैरे होतं तिच्यावर पण? हो. तर मिनिमम तिला बी 1,00,000 रुपये घेऊन यायचं आहे. हो होईल. ओके. नेक्स्ट कुठली आहे? ही होंडा सिटी आहे. होंडा सिटी. काय सांगता? 2011ची आहे. अच्छा. ही गाडी सिंगल ओनरमध्ये आहे. अच्छा. हिची 1,90,000 ऑफर आहे. 1,90,000 ऑफर आहे. 2011 11 फर्स्ट ऑनर. फर्स्ट ओनर. किलोमीटर किती झाली? ती पण 60-70 हजार किलोमीटर झाली. 70,000 किलोमीटर. हे अलॉय वगैरे हे सगळं कंपनी फिटेडच आहे का नंतर बसवलंय? नाही गाडीची कंडिशन चांगली आहे आपल्याकडं. ऑफर काय आहे गाडीची? 1,90,000 आहे. 1,90,000. चला एक सांगा बरं काही ही गाडी फायनल मामा तुम्ही किती मत सोडणार आहे? 1,75 मध्ये होईल ती गाडी. 1,75 मध्ये फायनल हो. तुम्ही ही गाडी सोडणार. मामा नेक्स्ट गाडी कुठली? इनोवा आहे 2012-13ची 12ची व्ही मॉडेल आहे. व्ही मॉडेल आहे का? हो सेकंड ओनर गाडी आहे. अच्छा. हिची 6.5 लाख रुपयाची ऑफर आहे इनोवा. 6.5 लाख रुपये ऑफर. 2000 कधीची म्हटलं? 12-13ची. 12-13चं मॉडेल. 6.5 लाख रुपये. 6.5. टायर वगैरे कसे गाडीचे? टायर चांगले आहे जरा 50-60% आहे टायर. 50-60% हो. टायर आहे. इंजिनची कंडिशन वगैरे कशी? चांगली. 2012-13ची. ऑनर सेकंड. किलोमीटर बी 1,00,000-1.25 लाख आसपास चाललेले आहे. इन्शुरन्स व्हॅलिड आहे. लोन होईल काय गाडीवर? लोन होईल ना त्याच्यावर 4-5. 1,00,000 डाऊन पेमेंट हो. गाडी मिळेल का? हो ठीक मिळेल. नेक्स्ट कोणती आहे? नेक्स्ट गाडी आहे आपल्याकडं एर्टिगा आहे. काय सांगता अर्टिगा बद्दल? हे 2019ची गाडी आहे. अच्छा. कोणतं मॉडेल आहे? हे व्हिडिओ मॉडेल आहे ना. डिझेल. अच्छा. कंडिशन वगैरे हे थर्ड कंडिशन चांगली आहे. थर्ड ओनर गाडी आहे. अच्छा. हिची 9.5 लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे आपण. कमी जादा होईल हिच्यात. थर्ड ऑनर मध्ये गाडी का? हो. इन्शुरन्स वगैरे चालू घेता? इन्शुरन्स फाडून घेता येईल चालू नसतं. वेळेवर ते वेळेवर, नंतर ठरवलं जाईल काय? हो. जर एखाद्यानं म्हटलं तुम्हीच इन्शुरन्स काढून देता ते बी आहे का सुविधा तुमच्याकडे? ते बी करून देऊ ना आपण. आहे ना सुविधा आपल्याकडे. अच्छा. तर ह्या गाडीवर लोन होईल का? होणार ना त्या गाडीवर लोन. मिनिमम किती डाऊन पेमेंट द्यावं लागेल? हिच्यावर 2-3 लाख रुपये लागतेच. 2-3 हा जे बी लोन होईल बाकीचे पैसे जे येतील ते तुम्हाला देऊन गाडी घेऊन जाणार. तर मामा परत एक विचारायचं होतं. आता आपले व्ह्युअर्स फॉलोअर्स आता हा काही स्टॉक आहे या स्टॉकमध्ये जी गाडी उपलब्ध नाही ती गाडी पण तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता का समोर? हो आमच्या शोरूमला कोणती बी गाडी मागितलं तर मिळणार ती. म्हणजे जी गाडी त्यांना पाहिजे ती गाडी तुम्ही उपलब्ध करून देणार. तर परत एक विचारायचं होतं म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला माहिती झालं पाहिजे. आता हा जो काही स्टॉक आहे हा स्टॉकमध्ये आता नेक्स्ट कोणत्या गाड्या ॲड होणार आहे? म्हणजे अपकमिंग गाड्या कोणत्या राहणार आहे? म्हणजे येणाऱ्या गाड्या तुमच्या स्टॉकमध्ये कोणत्या राहणार आहे? आता येणाऱ्या गाड्या आमच्याकडे काय स्विफ्ट येईल आता एटीएस आणि डिझायर फिझायर म्हणजे अर्टिगा हे बऱ्याचशा गाड्या येतील. वॅगनर येतील. अच्छा. हा बऱ्याचशा गाड्या येत राहतात. अच्छा. आता सध्याला आपल्याकडे सीएनजी मध्ये कोणकोणत्या गाड्या होत्या? सीएनजी मध्ये आता सध्याला कोणतीच गाडी नाही अवेलेबल आपल्याकडं. ती अर्टिगा आहे फक्त अर्टिगा आहे आपल्याकडं 21ची गाडी. बाकीचे पुरं पेट्रोल डिझेल आहे. पेट्रोल डिझेल. ओके. तर मामा खूप छान अशी माहिती तुम्ही आपल्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवली आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.